भाजपाचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य. मंत्रिपद देण्याची गोपीनाथ मुंडेंनी घातली होती अट. पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट. काँग्रेस मुख्यालयात संपूर्ण वंदे मातरम गायल्यानं सोनिया गांधी नाराज असल्याच्या चर्चा. एका वेळेनंतर सोनिया गांधींनी खुणावल्याचं दृश्य. सर्व प्रकारानंतर भाजपाची काँग्रेसवर सडकून टीका. बंदुका घेऊन दशकापासून भारताला त्रास देणारा नक्षलवाद संपला. नरेंद्र मोदींची माहिती. आता दिमागी नक्षल संपवण्याचं लक्ष्य असल्याचं मोदींकडून स्पष्ट. देशात एआयचा मोठ्या वेगात विस्तार. 1 कोटी तरुणांना एआयचं ट्रेनिंग देणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा. देशभरात 80व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा उत्साह. लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फडकवला तिरंगा. कॅप्टन सोनिया सिंह यांच्यासह ध्वजारोहण. जागतिक बाजारात 3000चा युरिया शेतकऱ्यांना 300 रुपयांमध्ये दिला. खतांच्या दरवाढीचा भार सरकारनं उचलला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फडकवला तिरंगा. बीडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तर ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण. अभिजित दिपके यांच्याकडून गावी हिंगोलीतल्या जिल्हा परिषद शाळेतल्या सुविधांची पाहणी. विद्यार्थ्यांना बसायला बेंच नाहीत. खिडक्या तुटलेल्या. पाण्याची सोय नसल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी. सुविधांच्या अवस्थेवर दिपके यांचे प्रश्न. मिलिंद नार्वेकरांची महायुतीच्या नेत्यांशी जवळीक वाढली असल्याची चर्चा. मंत्रालयातल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला मिलिंद नार्वेकरांची हजेरी. नार्वेकरांची जवळीक ही उद्धव ठाकरेंची ट्रॅक टू डिप्लोमसी अशी चर्चा. खरीप 2026 पीक विम्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा. अर्जाची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली. अंतिम मुदत तपासून लाभ घेण्याचं आवाहन. मनोज जरांगे गॅलेक्सी रुग्णालयात दाखल. पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावरून परतताच जरांगेंची तब्येत बिघडली. जरांगे पाटलांवर पुढील काही दिवस उपचार सुरू राहणार. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात तिरंगामय फुलांची सजावट. विठ्ठल मंदिरात फुलांनी साकारला तिरंगा. आकर्षक सजावटीमुळे विठ्ठलाचं मनमोहक रूप आणखी खुललं.